नमस्कार भावांनो बहिणींनो, मी आज तुम्हाला वाटाण्याची भाजी त्याची रेसिपी दाखवते. पाट्यावर वाटेले पण हे कुकरमध्ये वाटाणे शिजून घेतले, 3-4 शिट्ट्या घेतले आणि मसाला पण पाट्यावर वाटून घेतलाय. आणि ह्यो घरगुती मसाला बनविलाय. ह्यो आपला सगळा मसाला घालून बनवलाय. हे नुसती पावडर आहे, मिरची पावडर आहे, आणि ह्यो कांदा लसूण मसाला आहे, आणि हे धना पावडर, आणि एक चवीनुसार मीठ आणलंय ना, हळद, आणि एक कांदा खोबरं थोडं वाटून घेतलंय पाटीव. आणि आता मी ना चुलीवर दाखवणार आहे तुम्हाला. कुकरमध्येच ठेवते. कुकरमध्ये काळा झालाय ना, म्हणजे मग धुवायला सोपं. तेल टाकून घेते. आता तेल टाकून घेते. आता तेल टाकलं. आता ते टाकलं का त्याच्यात मी मसाला सोडते. एक पाट्यावर वाटेल तो अगोदर टाकते, म्हणजे ते तळून घेतलं का चव येते कालवणाला. तर काय करायचं, तेल सुटेपर्यंत हे करून घ्यायचं. पाच 10 मिनिटं हलवून घेते. मग आता हे ताटातला सगळा मसाला आहे तो टाकते. तो तेल सुटेपर्यंत हे करायचं. पाच 10 मिनिटं हलवत राहायचं, म्हणजे बरोबर तेल सुटतं. त्याच्यात थोडं पाणी टाकायचं. त्याचं आता त्याला तेल सुटलंय. चुलीवरचं जेवण असं खूप छान वाटतं. आता तेल सुटलंय. आणि मग त्याच्यात वाटाणे शिजून घ्यायला कुकरमध्ये तेच टाकायचे त्याच्यामध्ये. 3-4 शिट्ट्या घेतल्या ना, असं मऊसूद होतंय. हे किती मऊ झालं पूर्णावाने होतं डायरेक्ट. हे डायरेक्ट मऊ, आणि खायला सुद्धा चवदार लागत आहे. कशी वाटली भावांनो बहिणींनो माझी याची रेसिपी वाटाण्याची? वाटेल दाखवायचं होतं पण लाईट जायला होती. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं. भावांनो बहिणींनो किती छान दिसतं का ते. अजून शिजलं तर किती छान वाटेल. पण किती छान दिसतंय. तेल लई नाही टाकायचं. लई टाकलं तेल गोड नाही लागत. आता मी पाणी टाकून घेते त्याच्यामध्ये. शिजून गेले तर लई पाण्याची काही गरज नाही. भावांनो भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, नमस्कार.